जगाच्या मालकाला तिळमात्र त्रास नाही, एक तिळमात्र त्रास नाही. खरं तर आपल्या मागण्या कधी कधी दुसऱ्याचा घाम काढतात. सर्वत्र केलेला परमार्थ देवासाठीच असतोय असं डोक्यातलं काढून टाका. बऱ्याच लोकांचा परमार्थ स्वतःसाठी सुद्धा असतोय, म्हणून सर्वच परमार्थ केलेला हा देवासाठीच केलाय हे डोक्यातलंही काढून टाकी जा. विठाला विठाला विठाला. पण या अष्टादश संतांनी जोही परमार्थ केलाय तो देवासाठी केलाय आणि जगासाठी केलाय. ह्या 18 संतांनी जो परमार्थ केलाय तो देवासाठी केलाय आणि विश्वासाठी केलाय. त्या 18 संतांचा परमार्थ आम्ही जो परमार्थ करतोय ते स्वतःसाठीच करतोय. विठाला विठाला विठाला. म्हणून लोकांसाठी आणि देवासाठी केलेला परमार्थ आहे. म्हणून बुजुर्गांनी आपल्याला नाव ठेवू नये, देवाने आपल्याला नाव ठेवू नये, या यादीतनं आपण बाजूला जाऊ नये. हा अनुसंग जोपासणारी संत होते. वडिलाची रीत जाणत असो. जगाच्या मालकानं वारंवार या संतांना तपासण्यासाठी मागा म्हणायचं. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. एखादरी संतांनी काहीतरी मागावं असं देवाला वाटायचं, पण ओठ चालत नव्हते संतांचे. आज तर तुकोबाराय मागतात, पण काय मागतात? जन्मो जन्मी तुझा दास, हे जगदानंद कंद जगतपती, जगन्निवासा पांडुरंग परेशा, माझी एक मागणी आहे, मी जन्मोजन्मी तुझा दास व्हावा. बोराडे नाना नोकर व्हावं वाटतं कोणाला? दास या शब्दाचा अर्थ नोकर, पण तुकोबाराय म्हणतात मी देवा तुझा नोकर व्हावा, दास व्हावा. तास 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 कोणाचा बी नाही बरं. 4-2 रुपयासाठी पांचटाची पण काही काही बुटाडे उचली देत. ही मोकार दास आहे ते, हे नरकाला जाणार आहे. विठाला 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 विठाला. ज्याला स्वतःचा संसार नीट करायची अक्कल नाही त्याचा दास. ज्याच्या आहिकची धड नाही त्याचे परत्र पुसशी काही. ज्याला संसारात नीट वागता येत नाही ते स्वर्गात तर कुठं हागायला बसन ना. विठाला 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 विठाला. ज्याला ह्या माथुड्याच्या सडकावर नीट चालता येत नाही, ज्याला डांबराच्या सडकावर नीट चालता येत नाही. नायकवाड्यांना तिथं चिंतामणीच्या सडका येतात. राजेंद्र काका चिंतामणीच्या सडका. ज्याला नीट घरात नीट बायको नीट बोलत नाही ते चिंतामणीच्या सडका होतं. नागवाज ओपन ते तिथं न्यायच्या लायकीचा नाही. विठाला 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 विठाला. कोणाचाही नाही दास व्हायचं. मी जन्मोजन्मी तुझा दास. मला तुमचं दास्यत्व हवंय. पुन्हा काय पाहिजे? पंढरीचा वारकरी. मला पंढरपुरातला वारकरी करा. देवानं विचारलं वेदांतिक नकोय का? नकोय म्हणा. वेदांतिकाला नाव ठेवलं नाही बरं का, पण मला वेदांतिक नकोय. शास्त्री नको का? तुकोबाराय म्हणले मुळीच नको. आचार्य नकोय का? अद्याप नकोय. नाव ठेवलं नाही. हा पंडित नकोय का? मुळीच नकोय. मला फक्त वारकरी कर. कारण कलियुगामध्ये बाकीच्या गोष्टीला किंमत नाही असं मी म्हणत नाही. त्या गोष्टीसारखं वागू शकत नाहीत आसारामाप्पा. म्हणून फक्त वारकरीच पाहिजे. पंढरीचा वारकरी. आणि असा वारकरी नाना वारी चुकवणे दी हरी. वारी चुकलीच नाही पाहिजे. मुद्दा सांगू का तुम्हाला एक? मला 25 वर्ष झालं मी सोहळ्यात जातोय. मला वाटते 14 वर्षापासून शिवाजी भाऊ सोबत असते. 4-2 दिवस मागं पुढं होत असेल. मारुतीबुवा भजने आणि कीर्तनकार जर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात गेले तर गळ्याची शपथ घेऊन सांगतो यायला चालायला जागाच राहत नाही. आम जनतेला चालायला जागाच राहणार नाही. पण आमचे किती लोक तिथं असतात. विठाला 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 विठाला. म्हणून आम्हाला ते विटेवरचं दासही करून घेत नाही. नग 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 अद्याप नको दास तुम्ही. मला पंढरीचा वारकरी. वारी चुकवणे दी हरी. कधीच वारी चुकली नाही पाहिजे असा मला वारकरी करा. पुन्हा काय पाहिजे? संत संगे सर्व काळ.
मला संतांची संगती पाहिजे. कशा करता? संतांच्या सानिध्यामध्ये सतत आनंद असतो, अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांच्या सानिध्यात प्रेम असते, आनंद असते. पण कोण संत? नुसती माळ घातली म्हणून, नुसता बुका लावला म्हणून? ज्यांची पूर्ण आत्मीयता देवावर असती अशा संतांचा संग पाहिजे. मग त्यांच्याकडे अखंड प्रेमाचा कल्लोळ. कोण्याही संतांचे नाही. संत कोणाला म्हणायचं माहिती? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जायला आणि सर. पोशाख घातला म्हणून संत नाही. त्याच्या पायाची धूळ अंगावर उडाल्याच्या नंतर आगा भार्या परिपासिता, आगा पुत्राची आभास कथा, ते रोम पावे धवल कांता. बोराडे साहेब, रोम म्हणजे केस, धवल म्हणजे पांढरच न. ते रोम पावे धवलच तिता, आणि ते संताची रजारता भार्याची त्यागी. ओरिजिनल साधूच्या पायावरची धूळ अंगावर पडल्याच्या नंतर 65 वर्षाच्या नंतर स्वपत्नीचा सुद्धा संग सोडतोय. त्याला साधू म्हणायचं तर दुसरीकडे तर माय म्हणूनच बघतोय. विठाला विठाला विठाला. अरे यांच्यामुळं काम संपतोय. त्यांना संत म्हणायचं. जे रात्र रात्र मोबाईल इचकीत त्याला पांचट म्हणायचं. विठाला विठाला विठाला. आणि अशा संतांची मला संगती पाहिजे, अखंड प्रेमाचा कल्लोळ. ठीक आहे, देऊन टाकलं. पुन्हा काय पाहिजे? चंद्रभागे स्नान. तुका मागे हे चिदान लिपणे सर. चंद्रभागेचं स्नान मागितलं. पांडुरंग परमात्म्याने विचारलं, तुकोबाराय 350 गंगा येतात. भास्करराव, भागवतात वर्णन आलं. वेदाभूषित भवास्तितेना गंगोदकां तीर्थ जायतेना पापक्षालन हितार्थायां गंगोदकान स्थितेषु मेघां वर्षता सकलोहळं आपां पतिनिरास्तु जायतेना खद्योद्गता सकल स्थिता मोहला भव जायते. मेघ म्हणजे पावसानं पडलेलं पाणी. बराचशी भरत्यात, वड्याही भरतेत, समुद्र भरत आहे, नद्या भरत्यात. पण वड्यात आंघोळ गेल्यावर पाप संपत आहे असं नाही. नाही नाही नाही. ते गंगेत गेल्याच्या नंतर गंगेमध्ये ती क्षमता येत असते, ती ताकद येत असते, आणि मग त्याला तीर्थ म्हणायचं. मग हे बाकीचे तीर्थाकडे का स्नान नकोय? हे 349 तीर्थ तुमच्या माझ्यासारख्या पाप्यानी स्नान केल्याच्या नंतर ते गजमल साहेब अपवित्र होत असतात. आणि अपवित्र झाल्याच्या नंतर पंढरपूरला शुद्ध होण्यासाठी येतात. याचा दुसरं एक तोटगं सांगतो तुम्हाला. पंढरपुरातल्या गंगेतच हे शुद्ध का होतात? कारण तिथं थोताण नाही. तिथं थोताण नाही. चंद्रभागे स्नान इधितो हरिकथा. बाकीच्या तीर्थावर तुम्ही पोषक ठरू शकत नाहीत. त्या तीर्थाचा महिमा तुम्ही काटेकोरपणानं जोपासू शकत नाही. मी जोपासू शकत नाही. तुमची काय कथा आहे? काशीत जर जायचं असेल तर कुठं येतो भवा जायते तत्रा मातुलप कुला जाते येन सकला स्थिती शुभय व्याप्ती वाराणसीम अधिष्ठिता. मागे एक पुरावा सांगितला होता. आई जिवंत ज्याची आहे त्यानं काशीला एकटी बायको घेऊन जायचं नाही. त्यानं 1000 बाऱ्या जरी काशी केली तर घरच्याची काशी केली समजायचं. आकाश सर, पण दुसरा एक पुरावा सांगितलाय. मातुला कुला जायते. आजी जरी माईची माय जरी जिवंत असेल तत्रा भाषा ती जायते प्रवीणा भाषा क्रिया तथा स्नानोदकम यतीं वाराणसी पिंडा. पैसे कमिण्यासाठी जत्रा काढणं किंवा लोकांनी चांगलं म्हणावं याच्यासाठी जत्रा काढणं हे मूर्खपणाचं टोक आहे. विठाला विठाला विठाला. सर्व तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. मी सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. आज ज्या भगवंताचं कलशारोहण कार्यक्रम झालाय भगवान शिवजीचा, शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. सर्व तीर्थ शुद्ध होण्यासाठी
पंढरपूरला येतात चंद्रभागेमध्ये. म्हणजे 349 गंगेला शुद्ध करण्याची ताकद निर्वळ बाप्पा चंद्रभागेत. 349 गंगेला शुद्ध करण्याची ताकद चंद्रभागेत आहे. म्हणून चंद्रभागे स्नान तो का मागे हेची दान. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्याला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने असीम प्रयत्नाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा अधिष्ठान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर आहे. पांडुरंग परमात्म्याची मूर्ती मंदिर आहे. मारुतीरायाचं मंदिर आहे. जगदंबेचं मंदिर आहे. भगवान शिवशंकराचं मंदिर आहे. या सर्व देवतेचा उत्सव सुंदरशा स्थितीत ही सर्व मंडळी करतात. आजचे यजमान पंक्तीचे आणि मला वाटते माझे बी यजमान तेच आहेत आदरणीय केदार तात्या लाटे. आणि त्यांना एक सोबत आहेत आमचे कोणते गिरी देवगिरी. देवगिरी कॉलेज नाही, देव नाव आणि गिरी आडनाव. आणि केदार तात्या हे यजमान आहेत. कशाला एवढं आडमुठवटीत घेतलं काय माहित. त्यानं कळण जाताना विठाला विठाला विठाला. दोन्ही यजमानांना कोटी कोटी धन्यवाद. चला पंढरीचा वार करी वारी चुकवणे दे हरी. बघू आपण वेळ भेटला तर. जन्मो जन्मी तुझा दास. का तुकोबाराय म्हणत असतात देवा मला तुझा दास व्हायचंय. दास्य तू कोणाला करावं लागत असतं माहितीये का. ज्याला संध्याकाळची पंचायत आहे त्यानं लोकांचा दास व्हायचंय. ज्याला उद्याची पंचायत आनंद त्यानं दुसऱ्याचा दास व्हायचंय. ज्याला उद्या 10-5 वर्षाला अडचण येणारे शेठजी त्यानं दुसऱ्याचा दास व्हायचंय. आणि कशानं अडचण येत असते माहिती मोरे साहेब. फक्त पैशानं. आणि पैसा कोणाला द्यायचा किती आणि कोणाचा संपवायचा आहे कधी हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. आणि ती लक्ष्मी तुकोबारायचे पाय धरीन काही नवल नाही, त्यांच्या पत्नीचा पाय धरून काटा काढीत होती. जिहम भार्या स्थितेषु रमार्जितो भवा तत्रायति कामिना स्थितो पवित्रा यति पुरुषार्थो किमत जायते. ज्याच्या कामिनीला लक्ष्मी प्रसन्न आहे त्याचा पुरुषार्थ मातीत कसा जाईल. ब्रह्मांडाच्या मालकाची धर्मपत्नी ज्याच्या पत्नीवर प्रसन्न आहे. पत्नीवर विटेवरचा मालक किती प्रसन्न असेल त्या बाईवर. पाय धरायचा, पाय काटा काढायचा. आणि जुनी पद्धत सांगू तुम्हाला, काटा काढीत असताना काटा तसा दिसत नाही म्हणून तोंडात बोट घालायचं आणि त्या जागेवर असं चोळायचं. एकदा चोळल्यावर होत नाही, पुन्हा ते भरकं बोट तोंडात घालायचं आणि पुन्हा एकदा चोळायचं. म्हणजे जिजाबाईच्या पायाची माती लक्ष्मीचा पती तोंडात घालीत होता. याच्या पलीकडचा कोणता इतिहास सांगायचा. हे पिवळे बुधवारण ढवळे गुरुवारण, हे नवरात्रात चपला घालीत नाही, भेंडरं खाती, हे शेपुड्यासारखे उपास धरणारे याला कोण नाही विचारित. हे उपास म्हणजे शेपुड्यासारखे येतं. वारकरी संप्रदायात उपास तीनच सांगितले, सोमवार एकादशी प्रदोष. हे बाकीचे उपास धरू नका असं मी म्हणत नाही, पण धरतात तसे वागा. नवरात्रात चपला घालायच्या नाही, दसरा झाल्यावर घोरपडी सोडित नाही. हे कुधांडेनं म्हणून यायला कधीच देव प्रसन्न होत नाही. ब्रह्मांडाचा मालक जिच्या पायाची माती तोंडात घालतोय हे लक्ष्मीचा पती आहे. लक्ष्मीचा पती मग लक्ष्मीचा मालक जी आरती ज्याच्या पत्नीचे पाय धरून माती तोंडात घालतोय त्याला लोकांचं दास्य तो काय करायचंय. दुसरी गोष्ट सांगू तुम्हाला, माणसाला भीती कोणाची इथं बसल्या बसल्या कोणी बी एक जणांना सांगा बरं. यमाची भीती आहे का नाही. फेब्रुवारी 4 तारखेला 2:45 तासाला मी शुद्धीवर आलतो ना आप्पा, तुम्ही आलते ना सगळे. डॉक्टरला विचारलं मला उलटी झाली का. मी विचारलं डॉक्टरला मला उलटी झाली का. ते म्हणले नाही. मी यायला म्हणलं फर्स्ट क्लास गिरगावकर, मेंदूला मार लागल्या उलटी होत असती असं डॉक्टर म्हणतात म्हणा. म्हणून मी त्यांना विचारलं उलटी झाली का. ते म्हणले नाही काय होत नाही म्हणलं गिरगावकराला. म्हणजे कशाची भीती वाटू लागली बाळूला. त्यामाची महाराष्ट्रातून किती पाकिट आणलेत गिरगावकरांनी. हे त्या दिवशी चट मातीत गेले असते ना, आहे का नाही. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती नाही का. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते येतोय. किती लबाड्या करतात मला कपाळ पाहिल्या पाहिल्या कळत आहे. विठाला विठाला विठाला. मग कोणाची भीती वाटते. मेहता शेठ
यमाची, यमराज की, यमाची भीती वाटते. मग तो यम तुकोबरायला मुजरा करीत होता. ज्यांचं नाव ऐकल्याच्या नंतर यमाचं धोतर सुटतोय, ही तुकोबरायच्या नावात ताकद. काळ गुलाम सलाम तुकया घरी राबत असे. तुकोबरायला काळ मुजरा करीत होता. मुजरा, भीती कशाची माणसाला? यमाची. मग यम ज्यांना नमस्कार करतोय त्याला काय गरज आहे दुसऱ्याचा दास व्हायची? काय गरज आहे? काय गरज आहे? ज्याच्या घराच्या दारावाटच संपत्ती चालली तरी तो चहा प्यायला दात घासीत दुसऱ्याच्या दारात, मग त्याला म्हणावंच लागते चहा पी. किडे खाईन तू या गावाला, किडे खाईन सुंबळ्या, तरी तू दुसऱ्याच्या दारात तोंड धुतोय. खालच्या नोटाची रबल पातळ झाली. बुडातल्या नोटा असतात ना, ते जास्त दिवस बंडल राहिलं की रबल ते नोटाला चिटकत आहे. मला एखाद्या वेळेस नोटा येतात ना पाकिटात, मी म्हणत असतो काऊन चिटकलं असन? ते म्हणले हे फार दिवसापासून बॅकेट ठेवलेलं होतं. अरे बापरे. मग एवढा असताना तरी तू दुसऱ्याच्याच घरची सुपारी खातो हे रे. इथं प्रत्यक्ष यम नमस्कार करतोय, मग दास व्हायची काय गरज आहे? तुकोबाराला विचारलं तुम्ही का दास होतात? मी लायक संपन्न बुद्धीने विचार करतोय, मी विवेक संपन्न बुद्धीने विचार करतोय, मी चातुर्याने विचार करतोय, मी कोण्याही पांचटाचा दास नाही, मी त्या मालकाचा दास आहे. का? कोणाचा दास व्हायचे? एक जणाला 500 एकर जमीन आहे. येतो बघ त्यावर 500 एकर जमीन आहे. आता जमीन 500 एकर असल्यावर आवतं किती असते हे मला सांगता येणार नाही, कारण मला तितकी नाही, मला तेवढी जमीन नाही. आणि हल्ली तर सांगू शकत नाही, जरी असली तर नाही सांगू शकत, कारण आता ट्रॅक्टरचं युग आहे. पेरणी ट्रॅक्टर नाही, त्याच्यामुळे ते ट्रॅक्टर 5-50 एकर एका धडाक्यात पेरित आहे, त्याच्यामुळे मी ते सांगू शकत नाही. पण काळ जुना आहे. 500 एकर जमीन आहे, त्यावर ती आवतं किती असतील? वा, ठीक 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 ठीक. मी घरी गेलो अभ्यास करीन याच्यावर, तुमची बी दाखीन दुसऱ्या कीर्तनात. विठाला विठाला विठाला. 100 एकर मूग होता आबा, मूग तोडून काढला. 4-5 दिवसाची वापसा झालेली होती. खराडीवर रान आलेलं होतं आणि 5-6 होतं. मोरे साहेब पाळीला गेले. 11 वाजता बाईनं मालकाला सांगितलं, अहो ऐकलत का? अहो ऐकलत का? अशी ज्याची बायको बोलती त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे. गळ्यात शपथ सांगतो तुम्हाला, इतकी प्रेमानं ज्याची बायको बोलती त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे, आणि ज्याची करकर करते असं समजायचं मी मसन वाट्यात आहे. विठाला 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 विठाला. हे भावताल धुंडाळायचंच नाही. माझ्या अंगावर कपडे इतके भारी येतं, पैसे इतके देन, बँकेत इतके आहे, तू घरी किती किंमत आहे सुंबळ्या ते सांग. विठाला विठाला विठाला. आणि तुम्ही सत्यनारायण पूजा पाठ आमक तमक उपास तापास वाऱ्या सगळं करतात, त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानतात मला ते सांगा. विठाला 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 विठाला. बाईनं सांगितलं, अहो ऐकलत का? काय ग? खाल्लाकड्या शेतात म्हणे आज 5-6 होतं गेलेत. होय. गड्यांच्या भाकरीची काय व्यवस्था केली? मुनीम घेऊन जातील ना. पूर्वीच्या काळात मुनीम नियोजन, 500 एकर जमीन म्हणल्या मुनीम असेलच ना. मुनीम. बाईनं सांगितलं, मालक मुनीमाच्या मेहुणीच्या पोरीचा साखरपुडा आहे. हे जरा गळ्या भोवतालचं नाते म्हणून मेहुणी सांगितली. दुसऱ्याचे कार्यक्रम टाळीत असते माणूस, हे जरा गळ्या भोवतालचे नाते माणूस जोपाशीत असते. त्यांच्या मेहुणीच्या मुलीचा साखरपुडा आहे. बरं, 2 दिवसाकरता मुनीम सुट्टीवर आहेत. ठीक आहे, माझा फेटा घेवर खुंटीचा. त्या बाईनं सदरा आकड्याची काठी ते फेटा आणून दिला. नाना हे घ्या. सदरा घातला, फेटा आवळला, कुरकुर वाजणारा बूट घातला. होते तशी वजनात माणसं राहत होते. आकड्याची काठी घेतली आणि कोपऱ्यातलं चौकातलं टोपलं घेतलं. आवाज सोमवार आहे. मग तुम्ही गड्यांच्या भाकरी घेऊन जाणार? होय. तुमचा सोमवार कधी सुटणार? मी माझा गड्यांसोबतच सोडील, तोपर्यंत माझी भाकरी बांध. अहो तुम्हाला गरम गरम पोळ्या लागतात, आजच्या दिवस गार पोळ्यावर सोडीन, ताण घेऊ नको. 5-6 गडी शेतात आहेत. पटका असा बाजूला सरकीला आणि त्याच्यावर टोपलं घेतलं. जन्मोजन्मी तुझा दास, कोणाचाही दास व्हायचं नाही. मग सांगतो तुकोबाराय का दास झाले.
रावसाहेब, हॅलो म्हातारे जी, दादा तुम्ही आहेत का? हो. कसे काय आलात? चलत आलो. भाकरी पाहिजे श्यामाच्या. आतमध्ये गेलं ते म्हातारे वाकत वाकत, दादा भाकरी न्यायला आलीत पोराच्या. त्या बाईनं पालवात भाकरी बांधल्या. पालवच म्हणतात ना आपल्याकडं, काही भागात गाळणं म्हणतात. भाकरी बांधायच्या पालवाला काही भागात गाळणं म्हणतात, आपल्याकडं पालव म्हणतात. आणि काही भागात फडकं म्हणतात. नागपूर भागात वेगळंच म्हणतात, पण ते नाही सांगत. विठाला 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 किस देश की बोली किस देश की गाली होती. आपल्या भागामध्ये धोतराच्या अशा चुड्या पाळल्या की त्याला मिऱ्या पाळल्या म्हणतात. आपण काय पाळल्या आता? मिऱ्या. नागपूरचं जर कीर्तनात सांगितलं तर ह्या उठून जातील. काय म्हणतात म्हणून? विठाला विठाला विठाला. मग त्या पालवामध्ये भाकरी बांधल्या, काय असेल ती भाजी, लोणचं वगैरे. आपल्याकडं खार बाखूर काय टाकलं टोपल्यात दुसऱ्या घरीत. शांताबाई गड्याची माय होती. माणसाचं आवाज आला की पहिल्या काळातल्या बायका पदर घेत होत्या. त्याला होते म्हणून घेत होत्या. नाही आता राहू द्या, तुम्हाला ऊन लागत नाही काय नाही. एकूण एकीची चपाती घेऊ नका तुम्हाला. हो वा होत्या तुम्हाला पदर घेता तर घेत जाऊ नका तुम्हाला. हो तुम्ही महाराज फोकल्यावर सुधरता. तुमचा काय दोष आहे? आमचेत नकली झाले साले. विठाला 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 विठाला. लगेच पदर सरसवला. उठली म्हातारी. बाई दादा तुम्ही? हो, रामाची भाकरी न्यायला आलो. बांधून ठेवती भाकरी, घेऊन टाका. आणती का बाई? 3 नंबरच्या गड्याची. आता या बायका ज्या होत्या गड्याच्या त्या कामाला गेलेल्या, म्हाताऱ्याच बायक माया घरी त्यांच्या भाकरी. खाल्लाकडच्या कडीला 6व्या क्रमांकाचा गडी. झोपडं होतं त्याचं लहानसं. आवाज दिला, भाऊसाहेब जी भाकरी न्यायला आलो. मदत केली. ऐकलं का? दादा भाकरी न्यायला आलेत. त्या म्हातारीनं कढीचं वाटण वाटून ठुलतं, म्हणजे मिरच्याचा लगदा केलता, लसूण कुटून ठुलता, जिरे मिरे जवळ आणून ठुलते. पण एवढ्या मोठ्या माणसाला पावडे नाना किती वेळेस उभं करावा म्हणून भाकरी बांधल्या. आणि ताकामध्ये जराशी मिरची ते टाकून ताक पोळील्यासारखं हळद टाकून दिलं. डबाच नव्हता. गाडग्याला सुतळी बांधून शिकाळी केली आणि 500 एकरवाल्या मालकाच्या हातात शिकाळी दिली. दास कोणाचा बी नाही व्हायचं बरं का. हे मरून जावा माणसानं, पण पानचटाचे बुटाडं नाही उचलावं. जीव गेला तरी हरकत नाही. हे पण पानचटाचे बुटाडं नाही उचलायचे. त्यानं केलेलं पाप बुटाडं उचणाऱ्याला फेडावं लागते. हे मूर्खाला कधी अनुमोदन द्यायचं नाही. चोराला घरात सांभाळलं की चोरी करणाऱ्यापेक्षा चोराला ज्यानं घरात सांभाळलं तो अर्धा पापी असतोय. म्हणून पानचटाला कधीच अनुमोदन द्यायचं नाही. हा धर्म सिद्धांत आहे. डोक्यावर भाकरीचं टोपलं, एका हातात काठी आणि एका हातात ताकाची शिकाळी. शिकाळीच म्हणतात आपल्याकडे, शिकाळी. हो, त्याच्यात जर इस तू घेतला तर त्याचं दुसरं नाव आहे. ते नाही सांगत मी. त्याच्यातच जर दिवा लावला तर त्याला वेगळं म्हणते. ते पोळ्याच्या दिवशी असते, त्याला कोळंब म्हणतात. त्याच्यातच जर सुपारीने हलकून टाकली वरून जर पीस बांधला तर नवरदेव नवरीच्या कानात देव बापा खटाखटा वाजते. त्याला तिसरंच नाव आहे, ते बी सांगत नाही. सगळं सांगायला गुत थोडंच घेतलं मी. विठाला 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 ती शिकाळी हातात घेतली. मला सांगा, वयस्कर माणूस आहे, 55-60 वर्षाचं वय, सुंदरसा पालकोरचा फेटा आहे, कुरकुर वाजणारा बूट आहे, वजनात अंगात पोशाख आहे. आता जर खालीवरी पाय पडला तर टोपलं कोण्या हातानं धरायचं? एका हातात ताकाची शिकाळी आहे, एका हातात काठी आहे. धरायचं टोपलं कोण्या हातात? तशीच काठी माथारा आडवं करायचं, टोपल्याला हात लावायचं. नाही तर गरीब बिचाऱ्या गड्याच्या आश्रमापा भाकरी मातीत जातील. आणि 2-2.5 किलोमीटर शेतात म्हातारं गेलं. तास सांगायलो, तास. आणि मग तुम्हाला संतांचा पुरावा सांगतो. हा सोपा पुरावा सांगतो आपल्यातला, आणि मग संतांचा पुरावा मांडतो तुमच्या पुढे.
बांधावर मालकाला बघितल्याबरोबर एका गड्यानं सांगितलं, दादा आलेत. डोकं खराब झालं काय म्हणले राजेंद्र काका. एक गडी दुसऱ्याला म्हणला, अक्कल नाही तुला, ते कुठं भाकरी घेऊन येत असतात का? ते म्हणला, लाल पटक्यावाले माणसं आपल्या गावात 3च आहेत. लाल पटका बांधणारी आपल्या गावात माणसं 3च आहेत. आणि 2 लाल पटक्यावाल्याचं ना आपल्या दादाचं जमत नाही. ते काही भाकरी आणू शकत नाही. मग 3रा लाल पटका कोणाला आहे? मग आपल्याच दादाला. तेच भाकरी घेऊन आले गणेश तात्या. हे वर्म लक्षात आल्याबरोबर 6 होतं म्हणले, वाकण किती पडत असन? लय मोठं. जीनच्या पॅन्टीवाल्यानं वाकण डोक्यात घ्यायचं नाही. हे फक्त जुन्या धोत्रावाल्यालाच. ज्यानं शेती केली त्यालाच, ज्यानं इस्ताऱ्या करून फिरले त्याला तर काहीच कळत नसतंय. रताळ खाली लागत आहेत का वर इथं, विठाला 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 विठाला. 6 होताचं वाकण मला असं वाटतं त्या मोटरसायकल लावल्या तिथपर्यंत जाणार. एक 6वा माणूस तिथं. दादा आले म्हणल्याबरोबर कासरा तसा ठुला आणि ते पळाल्यावर मागचं पळालं. एकानं टोपलं घेतलं आणि एकानं शिकाळी घेतली आणि एका हातानं दादाचा दंड धरला ना आंब्याखाली नेलं. भाकरी टेकलं नाही कोड्यांना. सगळी आवतं सोडली. मुगवणामध्ये लांब दोऱ्यानं बैल बांधली आणि आंब्याखाली भाकरी सोडल्या. पण दादा म्हणले, मला सोमवार सोडायचा आहे. तुम्ही सोमवार सोडणार? हो म्हणजे माझी भाकरी. दादा तुम्हाला गरम लागते ना, ताण घेऊ नका, तुमच्यातच सगळी गरमी आहे. सोडल्या भाकरी. सगळ्याच्या भाकरीवरचं कोणाचं लोणचं घेतलं, कोणाचा ठेसा घेतला, कोणाची खारातली मिरची घेतली, कोणाचं मिरचू घेतलं. आणि ज्या बाईनं ताक असं चलत चलतच दिलं ते पळसाच्या दुरणात घेतलं. काय होतं रानात झाकण्यान दुरणं. जुना काळ सांगायलो मी, आताचा नाही, जुना काळ. पळसाच्या दुरणात ताक घेतलं. घड्याळीसोबत 500 एकरवाल्या मालकाने बोराडे नाना दुपारचा सोमवार सोडाय. सगळ्या गड्याच्या भाकरीचे पालव टोपल्यात टाकले, ताकाचं गाडगं इसळून टोपल्यात टाकलं आणि घरी आले. 5 वाजता आवतं सुटले. बैल चारायचे होते. वयस्कर घरी होता. त्यानं बैलाचा कासरा फेकला आणि रुमण्यावर डोकं टिकून रडू लागला. मागच्या गड्याने विचारलं, का हो मुगनात इंच वगैरे चावलाय? नाही. मग का रडात? गेल्या 40 वर्षापासून यायची इथं नोकरी करतो. गेल्या 40 वर्षापासून मी यांच्या इथं नोकरी करतो, पण गेल्या 40 वर्षामध्ये मालक जेवताना पाहिलाच नाही. मालक जेवताना बघितलाच नाही. पण 40 वर्षाच्या नंतर सकाळी केलेल्या पोळ्या मालकानं आंब्याच्या झाडाखाली आपल्या साध्या ताकासोबत खाव्या. काय मालकाची ख्याती आहे. मरेपर्यंत या मालकाचं साल सोडायचं नाही. दृष्टांत संपला. गड्याच्या पोटाची सेवा व्यवस्था जो मालक करतोय त्या गड्यानं त्या मालकाची चाकरी करायची. ज्या दासाच्या अन्नपूर्णेची व्यवस्था जो मालक करतोय त्या गड्यानं त्या मालकाचा दास व्हायचे. हा व्यावहारिक दृष्टिकोन. आणि म्हणून संतांच्या पूर्ण जीवनाची व्यवस्था माझा विटेवरचा मालक करतोय. वस्त्राया पोटाची कोण चिंता करतोय? तो माऊली आमुची पांडुरंग. संतांच्या पोटाची आणि वस्त्राची व्यवस्था, या सर्व गोष्टीची व्यवस्था विटेवरचा मालक करतोय. व्यावहारिक दृष्टिकोन जर पाहिला तर 500 एकरवाला मालक जर गड्याची व्यवस्था करत असेल तर त्या गड्याला त्या मालकाचं साल सोडा वाटत नाही, त्याचं दासत्व सोडा वाटत नाही. हा व्यवहारातला दृष्टिकोन आहे. तर पूर्ण संसार स्वतःच्या अंगावर वाहून घेतो. ही ज्या देवात ताकद आहे. जन्मो जन्मी तुझा जन्मो जन्मी तुझा दास, जन्मो जन्मी तुझा दास, जन्मो जन्मी. हेच बाबा माझी आस, हेच बाबा माझी आस, जन्मो जन्मी तुझा दास, जन्मो जन्मी तुझा दास. हेच भाई
गड्याची जो मालक करतोय त्या मालकाचं दास्यत्व करायचं आणि मालकानं बी मोकार गडी सांभाळायची नाही बरं का. मोकार जनावर पण सांभाळायची नाही. आगा वृषभावर उडे, फक्त अर्थ सांगणार नाही, तुम्ही समजून घ्या. तया वृषभाचिया वैरणीशी जोडे, आखाद्याची तोडेल व पोट्याचे. बैल जर बैलाशी शहाणपणा करीत असेल तर शहाण्या मालकानं दुपारची हिरवी वैरण त्याची बंद करायची आणि दगड टेकून उभाटे आऊत आणायचं. तिसऱ्या दिवशी बैल शेपूटवरी करून आऊत ओढतोय. तर खराब काम करणारे माणसं पटकन मंठ्याच्या बाजारात विकायची, म्हणजे सोडून द्यायची. मी या मताचा माणूस आहे. मालकानं बी पानचट गडी नाही सांभाळली पाहिजे. कधी कधी आपण दूध काढायचं. 10-15 गायी आलेल्या आहेत, नका लय मोठं निघणं, पण आपल्या चहा पुरतं निघावं ना. 15 गायी आल्या, वासरू बांधलेले, गायीच्या काशीत दूध आहे. वासराला सोडीनच म्हणून त्याला पिता येणं आणि याला काढता येणं म्हणून काळाच्या आठ वासायले. म्हणजे वासरात आणि याच्यात काय फरक आहे? अरे तू या पुरतं तर तुला काढता यावं ना. याचं नाव मालक असतं, याचं नाव मालक. ज्या क्षेत्रात जाताना त्या क्षेत्रातला माणसानं राजा व्हावं. ज्याला शेती करायची त्यानं शेतीतला राजा व्हावं. ज्याला परमार्थात याचं त्यानं परमार्थात अपूर्ण राहिलंच नाही पाहिजे. कारण समोर बसलेला माणूस किती विद्वान असेल हरिबुवा हे सांगता येत नाही. म्हणून गप्पा हानीत असताना जरा हिशोबात बोललं पाहिजे. विठाला विठाला विठाला. सांगतो एक मुद्दा तुम्हाला. पांडवापैकी भीम मरणं अत्यंत गरजेचं आहे. भीम मरणं अत्यंत गरजेचं आहे. कोणाच्या बाबतीत? कौरवाच्या बाबतीत भीम मरणं हा अत्यंत गरजेचं आहे. का मारायचा भीम? कारण 5 भावापैकी भीम हा शक्तिशाली होता. 1 आडमुठ होता. 2 भीमाला आडमुठ म्हणणं गिरगावकरची क्वालिटी नाही बरं का दादासाहेब. महाभारत सांगते कधी भीम काही गोष्टी चंचलपणात करून जायचे. आडमुठपणा होता. आणि आडमुठ माणसं मोठा एका लहाने मोजितच नाहीत, खपकाच सुरू असतो त्याचा. म्हणून कौरवाच्या लक्षात आलं बेटा हे मरणं लाटे आणणं गरजेचं होतं. आणि दुःखीनच जोपर्यंत कळत नाही का तोपर्यंत पुढच्याचं काहीच हातात येत नाही. दुःखीनच कळावं माणसाला, दुःखीनच. एका बाईच्या मालकाला लग्नाला जायचं उद्या आणि त्याला झाला कावीळ. सोप्या भाषेत सांगतो कवळ. लय अडचणीत कशाला हात घालायचा अशा प्रकारे. मग त्या ठिकाणी बरं का, आणि काय बोलू आता, आणि त्या ठिकाणी ते सांगायचं होतं. खपकन सांगणं सुंगळ्या विठाला विठाला विठाला. कौल झाला. आणि कौल झालेल्या माणसाला तेलकट पदार्थ वर्ज्य असतात. नवनीत ज्वराते विक. तापाच्या माणसाला बापूबा महाराज विष नवनीत म्हणजे दूध सुद्धा विषा समान असते. ते काही निमित्त असते. तर मग एक कावीळ झालेला आपला मालक हे मित्राच्या पोरीचं लग्न आहे, त्यांचा घनिष्ठ मित्र आहे आणि हे लाडू खातील कावीळ वाढल. बाईला दुखतीनच माहीत होती. हे इस्त्रीचे कपडे घातल्याशिवाय बाहेर निघत नव्हतं. काहीच्या कपड्याचा थाट पावा घरी 12 तिळू फिरतो. काहीची टोपी इतकी कडक असती फेकून आणली की ऑपरेशन होईल. बायको सातारबाईचा कापूस याचायला. त्याच्यावर काय नसतं, त्या कपड्यावर कधीच जायचं नाही. आणि कपड्यानं जर माणसाची श्रीमंती झाली असती तर लय लोक कपडे घालते. 150 रुपयाला पॅन्ट लय भारी भेटती मुंबईला. मी लय गेलो कीर्तनाला. आता मी घालीत नाही म्हणून आणल्या नाही तर मला सुद्धा आणा वाटू लागल्या. पण कोणाला घालावं घालीतच नाही मी. विठाला विठाला विठाला. इस्त्री केल्या कपड्याला असं चुंबळ केली त्याची. आणि टोप्या अशा बिस्किटावानी चुरा केल्या. त्या साबुदाण्याचं पाणी असतं ना त्याला बाप्पा तुम्हाला नाही म्हणायला नाही जवळ नाही पेटावा हाय नाही ना. अशा त्या चुरा केल्या. जेवण घेऊन झालं. धोत्र घेत रे शर्ट घेऊन ये. ती म्हणली कुठे ठेवलेत? कपाटात आहेत. ती गेली तिने चुंबळीच घेऊन आली. हे माझे शर्ट कोण चुरगाळले? पोरानं. कुठे पोरग? शाळेत. चुरगाळले कोणी? येणं आणि हिला तिनं सांगितलं नाही हिनं, पण चुरगाळली हिनं. आल्यावर सोय पाहतो त्याची. माईन जातानाच सांगितलं होतं गावातच तुझी मावशी आज मुक्काम तिथंच कर. ते म्हणलं आई आपल्या घरी काऊन नको? तुझे बाबा तुला मारणार आहेत. कस काय मारतील? 99% मार्क पडलेत मला. मार्क चुलीत घाल मेले.
तुझ्या बाबाचे कपडे म्या चुरगाळले तर, आणि तू चुरगाळल्या मला कसे हाणते, मोकाड्या बस ना. हे सगळं नाटक केले पोरग मावशीची तर मुक्काबाला. 3 दिवसाच्या नंतर ते मित्र आला. का रे म्हणे, तुझ्या 4 पोरीच्या लग्नाला मी आलो. दुखतीनच सांगतोय, आणि मला एकुलती एक मुलगी निदान अक्षदा टाकायला तरी याचं असतं. तुला माहिती आहे म्हणला, मी कपडे चांगले घातल्याशिवाय कुठं जात नाही. मग तुझे कपडे कोणी खराब केले? आमच्या पट्ट्यानं. आता बाईला माहीत होतं 3 दिवसाच्या नंतर मालकाचा राग कमी होत असतो. कोण्या बी बरं का, नवीन नवीन 1-2 दिवस राग होत असते, 2-3 दिवसाला त्याचा पोतरा होत असतो. मालक कोणता बी असू द्या, किती बी कडं घरी आठरत असते. तर तू चुरगाळले होते. आता मित्रा देखता कशी माराव, काय चुरगाळले मला सांगा. तुम्हाला कावेळी सांगितलं का नाही? मग तुम्ही मित्राच्या लग्नात 2-3 बुंदीचे लाडू खाल्ले असते का नाही? हो. तुम्ही ऐकलं असतात का कोणाचं? नाही. मग तुम्ही कशानं ऐकलात माहिती आहे? कपडे चुरगाळल्यामुळं. मला तुमची दुखतीनच माहीत होती. काय माहीत होतं तिला? हे भारीचे कपडे घातल्याशिवाय बेट जातच नव्हतं. बायकोला दुखतीनच माहीत होती, म्हणून काविळातून मालकाला वाचिलं. तसा भीम कसा मारायचा आहे याची दुखतीनच काय ही शकुनीनं ओळखली. भीमाची दुखतीनच होती फक्त पांचाळ बुवा, खाणे खाणे खाणे. माझ्याकडे 13 श्लोक आहेत महाभारतातले. अरे बा. ए न उदरम पोक्षा भवास्तियाम वृकोदरा भवजाय देना अन्नपूर्णेन सुधा पानो जायतेन क्रियास्तु जनायम निधियां पदे अन्नपूर्णेषु वैश्यां नरा भव सुदेशी परिपाकेना फलच्युतानां. च्युत म्हणजे आंबा. आंब्याला संस्कृत भाषेमध्ये च्युत वृक्ष म्हणतात. हे न तरुवरा शाखा भिन्नाया खाद्यात पर्णास्तुतायां वृकोदरा सकल स्थिते पांडवास्ति शिरोमणी. कधी कधी जर जेवायला वेळ झाला तर गोड झाडाची पानं सुद्धा भीम खात होते. हे झाला पुरावा शास्त्रातला. आपला पुरावा सांगू का? पार्थते चांगला. पार्थते प्रथकीचे बाळ शास्त्राभ्यासी घातला काळ मजशी दिशे भीम आळोमाळ खादाड निद्रा अहरनिशी. आकाशर कविता होती की पार्थते प्रथकीचे बाळ. पार्थ म्हणजे अर्जुन, प्रथकी म्हणजे कुंती. शास्त्र अभ्यासी घातला काळ, नाना प्रकारचे शास्त्र पाठ केले असतील. मजसी दिसे आळोमाळ खादाड निद्रा अहरनिशी. डोळे बोळा आळूमाळू भीम, पण खाऊन जास्त झोपतं ही दुखतीनच लक्षात आली. आणि भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले. जन्मोजन्मी तुझा दास. का दास व्हायचा विटेवरच्या मालकाचा? याच्यावर सांगतोय. विषाचे लाडू खाऊ घातले. त्या विषाचा प्रादुर्भाव भीमावर झाला. दोरीनं हातपाय बांधले आणि समुद्रात भीमाला टाकून दिलं. 4 नंबरचं विष टाकलं होतं. पौराणिक इतिहास सांगतोय. पौराणिक 1 नंबरचं नाव विषाला कोण्या म्हणतात माहिती आहे? हलाल नावाच्या विषाला 1 नंबरचं विष म्हणतात. 2 नंबरचं विष कोणतं? असे 24 प्रकारचे विष आहेत. एंडोसल्फान, हे 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 जे कॉम्प्युटर, हे टाटा मिडा, हे नाही. याला कोणता कोण नंबर द्यायचा तुम्ही तुमचं ठरवा. पण पुराणातले हे 24 विष सांगितले. 4 नंबरचं विष टाकलं, त्या विषाचा वासच येत नाही म्हणून खाऊन टाकलं. आणि प्रादुर्भाव झाला. बेशुद्ध अवस्थेत भीम पडले आणि टाकून दिलं. भीम शक्तिशाली होती बरं का. अत्यंत मरणं गरजेचं होतं. कारण शक्तिशाली माणसं 4च होते. एक कीचक होता, जरासंध होता, आंध्रा धृतराष्ट्र होता आणि भीम होता. जरासंधाला 11,000 नागाचं बळ, धृतराष्ट्राला 11,000 नागाचं बळ, कीचकाला 11,000 नागाचं बळ, जरासंधाला 9,000 नागाचं बळ. एखाद्या वेळेस मागं पुढं झालं असेल तर हो द्या, याच्यात काय नाही. पुन्हा तुम्ही घरी गेल्यावर दुरुस्ती करा. होतं कधी कधी मेमरी कार्ड लोड आल्यावर एखाद्या मागं पुढं. आणि भीमाला होतं 9 ते 10,000 नागाचं बळ. आता जर ताकद सांगायची असेल तर हार्स पॉवर म्हणजे घोड्यावर पॉवर ताकद सांगितली जायची. तर भीम किती शक्तिशाली होता. विज्ञानवादी माणूस मानित असेल न मानित असेल मला त्याच्याशी काही संबंध नाही. मी वाचून सांगतोय. आणि महाभारत काय आमच्या आजगीजन लिहिलेलं नाही. तुला जर पटत नसेल तर ज्यानं महाभारत लिहिले त्याची सोय पाय. महाभारत काय गिरगावकराच्या टकले सर घरची जहागिरी नाही. हा, भीमाची ताकद किती होती. रेल्वे स्टेशनहून एक अलाउन्शिंग होती. आता इथे सुपरफास्ट गाडी जाणार आहे. कृपया प्रवाशांनी प्लॅटफॉर्मच्या दूर उभं राहावा. अति वेगात नाही कोड्यांना गाडी जाती. पण प्लॅटफॉर्मवरची पत्र पडत आहेत का?
नाही. रेल्वेच्या पटरीच्या कडीचे झाडं पडत आहेत का? नाही. म्हणजे इंजिनमध्ये ताकद आहे पण प्लॅटफॉर्म पाडण्याची नाही, कडीचे झाडं पाडण्याची नाही. भीमानं जर आवेशानं भास्करराव असा पाय आपटीला तर फार्लांगमध्ये झाड उभं राहत नव्हतं. ताकद किती असेल कल्पना करा. ही भीमाची शक्ती होती. याच्या पलीकडचा विषय सांगतो. लपंडाव 3 प्रकारचा असतो. 6 प्रकारचा लपंडाव आहे, त्याच्यातला 3 प्रकारचा सांगतो. अडचणीत एक खेळतात, झाडावर एक खेळतात, पाण्यावर एक खेळतात. मी खेळला अजून कोणताच नाही, फक्त वाचिलाय. 6 प्रकारचे पण ते 3 दुसऱ्या कीर्तनात सांगू. जर पुढच्या वर्षी बलिलं तर मला आवडतं पुन्हा येईल. विठाला विठाला एका ज्याच्यावर राज आलाय त्याने डोळे झाकायचे. 1 2 3 4 म्हणायचे. आलो रे तोपर्यंत कणगीच्या आडंगीला पाहिजे, पोत्याच्या आडंगीला पाहिजे, सांदीतला पाहिजे, बळदाच्या पलीकुंडला पाहिजे, बाथरूमच्या पलीकुंडला पाहिजे, कुठंतरी सांदीतला पाहिजे. आणि यानं जाऊन एक जणाला टिवायचं. एक त्याच्यावर राग आला, हा सांदीतला लपंडाव. पाण्यातला लपंडाव, ज्याच्यावर राज आलाय त्यानं कडेला उभं राहायचं, ज्यांच्यावर राज नाही त्यानं पाण्यात बुडी मारायची. आणि यानं पाण्यात बुडी मारून एक जणाला धरायचं. 1 नंबरचा हा राज त्याच्यावर, हा पाण्यातला लपंडाव. झाडातला लपंडाव, ज्याच्यावर राग जळाजे त्यानं खाली उभं राहायचं, ज्यांच्यावर राज नाही त्याने वरी फांद्यावर जायचं. 1 2 3 4 5 म्हणायचं आणि त्यानं झाडाचा बुंथा रेंगून वरी जायचं. तोपर्यंत हा ज्या फांदीवर जाईन त्या फांदीवर त्यानं तिकडे उडी हाणायचं. आणि वरच्या फांदीवरल्यानं येणं उडी हाणत असताना शेंडी पकडायची. ही पराकाष्ठा भीमाची करीत होते. कोण? कौरव. भीमाची शेंडी तुटली. धर्माला सांगितलं काय करावं? अरे नको, ते भाऊ आहेत आपले, तुझ्यात फार मोठी ताकद आहे. विटीवरच्या मालकाला म्हणजे द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा माझी शेंडी उपटिली शकुनीनं, काय करायचं? देवानं सांगितलं तुझ्यात ताकद आहे ना, सगळं खरं आहे पण तुमचं ऐकल्याशिवाय कसं करू? मग आता तुझ्यावर राज येणार आहे ना, उपाय तुझ्या हिशोबानं कर. दुसऱ्या दिवशी झाडावरचा लपंडाव सुरू झाला. येऊ का? वरच्यान म्हणले हे वरी नाही गेलं. बुडाव लाथ हाणली. झाडाच्या बुडाव लाथ हाणल्याबरोबर बोरं होलील्यावानीच कौरव खाली पडले. बोरं कसे खाली पडते? असे कौरव खाली पडले, कौरव खाली पडले. म्हणून भीम मरणं गरजेचा होता. दुःखीनच लक्षात घेतली. 4 नंबरचं विष टाकलं. विषाची पेटीवरच्या मालकाचाच का दास वाचय याच्यावर सांगतोय. आणि पाण्यात टाकलं. धर्माच्या कानावर वार्ता गेली. आपल्या भावाला विष खाऊ घातलंय आणि पाण्यामध्ये भीमाला टाकलंय. भीम आता मृत्यू पावणार. विटेवरच्या मालकाला माझ्या कृष्ण परमात्म्याला बोलून घेतलं. धर्माच्या डोळ्यात पाणी, अर्जुनाच्या डोळ्यात पाणी, नकुल सहदेवाच्या डोळ्यात पाणी. कृष्ण परमात्म्याने विटेवरच्या मालकाने विचारलं तुम्ही का रडता? भीम मृत्यूचे शेवटचे श्वास मोजतोय. माझा एक प्रश्न आहे देवा. 2 प्रश्न विचारले धर्मानं. ऐकून घ्या प्रश्न कोणते होते. आवाज करावा मोठा, देव चांगलं करीन तुमचं. करा करा करा. 2 प्रश्न विचारले. देवा आम्ही 5 भाऊ मेल्याच्या नंतर द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या. भगवान म्हणले जाणार. तुम्ही 5 ज्या दिवशी मरतान त्या दिवशी द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या जाणार. 1 उत्तर मिळालं. देवा आमच्या 5 जणांपैकी 1 मेल्याच्या नंतर आता द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू. भगवान म्हणले तरी पुसल्या जाणार. कारण पती किती आहेत तिला? 5 5 5. सामान्य नव्हती द्रौपदी. महाभारतातून द्रौपदी जर बाजूला काढली ना तर महाभारत शून्य. पण त्या द्रौपदीच्या सुद्धा विरोधात काही पांचट बोलत आहेत. विठाला 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 विठाला. महाभारतातल्या स्त्रिया अधिकारी होत्या बरं का. रामायणापेक्षा महाभारतात स्त्रिया जास्त अधिकारी होत्या. कुंतीची दाशी होती, तिचं नाव होतं नाना बोराडे नाना धात्री. काय बरोबर आहे ना? धात्री कुंतीची दाशी होती. आणि कुंती एके दिवशी कोणतं फुल? क्या बात आहे वा. सुवर्ण चंपक नावाचं फूल कुंती एके दिवशी सुंगीत होती. महाभारतातल्या बायका किती अधिकारी होत्या याच्यावर सांगतोय. म्हणून तर संतांनी त्या स्त्रियांचं वर्णन करत असतानाच कुलवान स्त्रिया म्हणलंय. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या भारताच्या स्त्रिया. म्हणून तिथून प्रबोधनाचा स्थितकाल आलेला आहे. हे तुमच्यावरलं फार मोठं आहे. ती धात्री नावाची कुंतीची दाशी आणि कुंती सुवर्ण चंपकाचं फुल सुंगीत होती. या सुवर्ण चंपकाच्या फुलामध्ये 23 गंध आहेत. 23 गंध. गंध म्हणजे श्वास. त्याच्यातला एक गंध आहे मृत्युगंध. मृत्यू चुकून बोललो. मृत्युगंध. एका पाकळीचे नि भये, मृत्युगंधाचे नि सोये, द्विगंधाची लाघवे लवणाश्रिता. दुसरा गंध लवणाश्रित म्हणजे लोणचं. तिसरा गंध सांगू, आगा सारवलिया भिंती जने तया मृत्तिकेची सुगंधुकेने. हे त्रिपाकळीची लेणे सुवर्ण चंपका. बस झाले 3च. आता जास्त कशाला ऐकायचं, पुन्हा विसरून जातील. हा, एक गंध कोणता होता? रोहिणी नक्षत्रामध्ये बोराडे साहेब पहिला पाऊस पडला की जमिनीतून एक सुगंध येतो, त्याला मृदुगंध म्हणतात. सुगंध असतो नाना तो.
एपनेसर अति सुगंध घ्या वाटतंय, एखादं फुल सुद्धा घ्या वाटत नाही बापू बुवा, पण तो सुगंध घ्या वाटतंय दत्ता बुवा. इतका सुगंध नंबर 1चा. दुसरा सुगंध कोणता सांगितला? लवणास्तित मिश्रितान च्युत वृक्षा भवे. च्युत म्हणजे आंबा, वृक्ष म्हणजे झाड, तताम फलाया म्हणजे त्याचं फळ, त्याच्यापासून लवण म्हणजे मीठ टाकून केलेला पदार्थ, त्याचं नाव लोणचं. हे अडचणीतलं ऐकू नका, हे सोडून द्या, फक्त लोणचं ध्यानात धरा. हे मागचं इचकायचं मला नाद आहे, तुम्ही नका इचून इकते. ना मला एका दिवशी म्हणले संस्कृत कसं काय कळत? म्हणलं कळत असतंय ते, विठाला विठाला विठाला. दुसऱ्या पाकळीतून जो सुगंध येत होता तो लोणचाचा येत होता. तिसरा सुगंध सांगू? दसऱ्याच्या दिवशी उभं पुढं घर म्हणतात ना, बुडापासून वरी रोज सारवीत येत, ते डोक्या इतकंच असतंय सारवण पोत्रा. पण दसऱ्याला उभं पुढे घर सारवीत येत एक, आणि सुतक संपल्यावर उभं पुढं घर सारवीत येत एक. पण दसरा झाल्याच्या दसऱ्यामध्ये जे घर सारितात, ज्या दिवशी मातुड्याचं सांगतोय, आताचे घर नाही, घरं सारिल्यावर त्या घरामध्ये 5 ठिकाणी कुंकाचे बोटं उडीत येत. आबा त्या घरात सुगंध किती सुंदर येतो. हा, ते एक सुगंध त्याच्यात होता. पाकळ्या किती होत्या पुन्हा दुसऱ्या कीर्तनात सांगल. आता हे सुगंध जास्त कोणाला आवडत येत माहिती आहे? गर्भकाला भव कामिनी स्थिताया पुत्र रत्न भव कन्या जने आदिष्ठिता भव संग काला स्थित कामिनी भवन जय स्थितो मंगला भव स्थित प्रणिना पुरुषा संग भव जायंतेना वासना भवति तत्रिताजिनाया पुत्र भवंती निसगज्जनो. हे सुगंध गरोदर स्त्रीला आवडत असतात. आणि कुंती ही जेवणाला भुकाळू होती, ती लवकर म्हणायची स्वयंपाक झाला का. पण हे सुवर्ण चंपक, बायका किती विद्वान होते याच्यावर सांगताय. मी बाजूला सरकलो, हे ध्यानात ठेवा. मी पुन्हा येणार आहे जन्मोजन्मी तुझा दास. मला नाद एक कट हाणायचा पण उलथू देत नाही. मला दुसऱ्यानं कट हाणल्यामुळं मी चुरा झालतो, नाही तर मी नव्हतं चटक. मी जर चालवायला असतो तर अपघात नसता झाला. विठाला विठाला विठाला. नशिबाचा जोर त्याचा कोंदा खांदी चोर वाचिलं, मला काय ताण नाही. असं ते जाऊ दे, होत राहते. जिथं चोर मारते तिथं गाडी पंक्चर हो. शेटजी, जिथं चोर हाणतेत का तिथं गाडी खराब व्हा, पण 2च मिनिटात ओळखीची गाडी व्हा. काय करायचं चोराचं घेणं? होई ना पंक्चर आली ना ओळखीची मागच्याची, काय ताण नाही. तसा प्रकार झाला. काय सांगत होतो? हे सुगंध गरोदर स्त्रीला आवडत असतात. मग ही ते सुवर्ण चंपकाचं फुल कसं काय खाली टाकीनं? चला ना आईसाहेब जेवायला, चला ना आईसाहेब जेवायला. खाली बसली आणि चेहऱ्याकडे बघितलं आणि कुंतीला काय म्हणली? धात्री नावाची दासी. नाना आईसाहेब, मी तुमच्या भाकरी खाते, पण एक सांगू का? तुमच्या पोटात गर्भ आहे. कुंती म्हणली तू तरच फोडीन तू. ती म्हणली मी आज्ञा घेऊन तुम्हाला सांगते, गर्भ तुमच्या पोटात आहे. हे फुल त्याच्याशिवाय तुम्ही ओढूच शकत नाही. जगातली कुठलीच गायनिक पदवी केलेली डॉक्टरीन इथं दम धरू शकत नाही. जगातला कोणताच गायनिक डीजीओ काहीतरी असतं ना, स्त्रीरोग तज्ज्ञ, तो डॉक्टर धात्रीपाशी दम धरीत नव्हता. की नुसतं तिनं चेहरा पाहिल्यावर सांगितलं होतं 6 महिन्याचा गर्भ पोटात आहे. आपल्याला मशीनवर टेस्ट करावं लागतंय. बाया किती विद्वान असतील कल्पना करा. बायका नाना अध्यात्मज्ञानाचं ज्ञान सांगणारी एक कुंतीची दासी होती, तिचं नाव होतं कांतीप्रिया. आता जे ज्ञान सांगतेत ना, बुटात पाय का पायात बुट, टोपी डोक्यात हे का डोकं टोपीत हे, आपण मंडपात येत का? मी म्हणलं माणसं मसनात असू दे, पण तू सांग कथं बसते माणसं, पण तू बोलत राह, तू नको असे काही प्रश्न करू. कापसाचा दोरा आहे का दोऱ्याची कापूस आहे? अरे हे कशाला इचकायला तू सांग ना, लोकायला कशाला प्रश्न करतो तू? हे मी हास्य कीर्तन ऐकलेत. एक अध्यात्म परायत्तरू हा कांतीप्रिया जायते. ब्रह्माचं झाड डोळे बांधलेल्या कुंतीच्या समोर उभं करायची, आणि म्हणून 100 पोरं मेले तरी डोळ्याला पाणी येऊ दिलं नाही. ब्रह्मज्ञानाचा अभ्यास, जिचे 100 पोरं मेल्याच्या नंतर दुःख वाटू दिलं नाही, इतकं ब्रह्मज्ञानाचं ज्ञान सांगणारी कांतीप्रिया नावाची दासी कुंतीची होती. ह्या महाभारतातल्या स्त्रिया. विठाला विठाला विठाला. मला वाचा वाटते बरं का. आमची पोरायची माय म्हणली, माय कहा पुस्तकात तोंड, पुस्तकात तोंड. आता मी ऐकून घेतलं. फुरसानाचं ऐकावं लागत असतं, विलाद नसतो त्याला. काय करता, आपल्याला जर हे ऐकायचंच नव्हतं तर लग्न करायचं नव्हतं. मागणं पुढं फुफुटा उडा. आता बायकाचं ऐकावंच लागेल ना. ती म्हणते माय कहा पुस्तकात तोंड, कहा पुस्तकात तोंड. मला एके दिवशी राग आला. मी म्हणलं मोह तोंड पुस्तकात आहे म्हणून तू घरी येस. मोह ज्या दिवशी पुस्तकातलं तोंड निघून जाईन त्या दिवशी तू ह्याजवळ एक कोयतं माझ्याजवळ कोयतं, चला ऊस तोडायला.
त्या दिवसपासून ती काही म्हणलीच नाही मला. हे असं घरी झालं नाही म्हणा, तुमचं सांगायलो विठाला विठाला विठाला. हुशार हुशार बायका असतात. चला, देवाला प्रश्न केला, 5 मेल्याच्या नंतर द्रौपदीच्या कपाळावरचा आनंदी आपा कुंकू जाणार, करवा शेठ जाणार. आणि एक जरी पती मेला तर मोरे साहेब कुंकू जाणार. म्हणून आम्ही रडतो, देवा आम्ही चौघ जिवंत असताना, पती जिवंत असताना बायको विधवा पाहणं, राजेंद्र काका किती शोकांतिक आहे. माणूस मेल्याच्या नंतर बाई विधवा होत असते, पण पती जिवंत असताना शिवाजी बाबा बाईच्या कपाळावर बुक्का लागला. हे किती चुकीची गोष्ट आहे, किती चुकीची गोष्ट आहे. विटेवरचा मालक काही रडू लागला, जन्मोजन्मी तुझा दासा. रडू लागले मालक. धर्माने विचारलं, देवा तुम्ही का रडता? ज्या बहिणीला घाम येऊ नये म्हणून सूर्याला छत्री धरायला लाईत होतो, ज्या द्रौपदीला घाम येऊ नये म्हणून मी सूर्यनारायणाला मी माझ्या बहिणीच्या डोक्यावर उन्हात छत्री धरायला लाईत होतो, आज त्या बहिणीच्या कपडावर बुक्का लागणार. विटेवरच्या मालकाला काय किंमत आहे, द्वारकाधीशाला काय किंमत आहे. समुद्राच्या तीरावर मालक हजर. पायातला काटा कशाने काढीत होते? काट्यानं. विष कशाने उतरत असते? विषानं. डॉक्टर बोराडे साहेब कुत्रं चावलेल्या माणसाला इंजेक्शन देतात. ते कुत्र्याचेच जंतू असतात पण मेलेले, रॅबीजच म्हणतात का त्याला? मेलेले. मेलेले कशामुळं? हे मेलेले त्याच्या अंगात घालायचे म्हणजे त्याच्या पेशी त्याच्यावर फाईट करतात. हा, प्रॅक्टिस होती त्या पेशीला. थडाथड थडाथड. मी डॉक्टरही झालो असतो बरं का, पण 7वी शिकलो त्याच्यामुळं मला काय ताण नाही. लय मोठ्या डॉक्टर इतका पगार पडायला ना, मी कशाला ताण घेऊ. विठाला 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 विठाला. विष उतरायचं असेल डॉक्टर साहेब काय लागतं? विष. आणि विष जरी उतरायचं असेल तर विषच लागतं, विषच लागतं. विष 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 विष. आणि मग विष शमन करण्याची ताकद कोणा ते माहिती? सर्व देवतेपैकी आजल्या देवाचा कलशारोहण झालाय का? भगवान शिवशंकराचा. शिंदे साहेब, PI शिंदे साहेब यात. भगवान शिवशंकराच्या हातात विष उतरण्याची ताकद आहे शिंदे साहेब. शंकराला आमंत्रित केलं. जगदानंद कंद जगतपतये येणे पाशुपताधिष्ठितानां गंगा जटा तले जायते विमा शंकरा भयव्याप्तिनां वाराणसे स्थित गंगोदकं जटामुंड दंडु भवाना दंडधारंती मोजसा. शंकराचा धावा केला. भगवान शिवशंकर नंदीवर बसून आले. जन्मोजन्मी तुझा दास. का विटेवरच्या मालकाचा दास व्हायचे? शंकर नंदीवर बसून आल्याबरोबर विटेवरचे मालक रडू लागले. काय झालं रडायला? माझा भीम या समुद्राच्या तळाला कौरवानी विषाचे लाडू खाऊ घालून मातीत टाकलाय, पाण्यात टाकलाय. तो मृत्यू पावल्याच्या नंतर मी जिला बहीण मानतो त्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या जाणार म्हणून रडतोय. शंकर 11 डोळ्यानं रडू लागले. आता विटेवरच्या मालकानं विचारलं, तुम्ही का रडता? तर शंकरानं सांगितलं, भजनाची सुरुवात मी केली. कोणी केली भजनाची सुरुवात? शंकरानं केली. कोणीच सांगायचं नाही मी 50 वर्षापासून वारी करतो. मुगाडे बस. एक जण म्हणला मी ज्ञानेश्वरी वाचतो, मग हान तू काय आम्हाला? हो. एक जण म्हणला मी शास्त्र पाठ करायला, मग घाला आमच्या अंगावर JCB. एक जण म्हणला मी रामकृष्ण हरी म्हणतो. अरे त्याच्यासाठी जन्म येईन सुमळ्या. त्या विटेवरच्या मालकाचं सांग ना, त्यानं शरीर भजन करण्याकरता दिले. काही पांचटपणा सांगत होतो. भजन सुरू केलं शंकरानं. मग मी भजनाची सुरुवात केलेली ही परंपरा पांडवांनी वनवासात सुद्धा टिकवली. काही म्हणायचं येडेवानी, काही बी. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मी. अरे त्या शंकराचं अधिष्ठान काय? कोण आहे शिवजी? ज्याच्यापासून स्वराच्या पूर्णधार यंत्र. तुम्ही तर गायक आहात. हो, गायक आहात तुम्ही सगळे माणसं. ज्याच्या डमरूपासून स्वराज्य संधान पूर्ण निर्माण होते, त्याचा हा पांचटपणा नकोय. इतका खाली अन्न नकोय आपला देव. मूर्खपणाचं टोक आहे. काही नाही म्हणायला पाहिजे, काही बी नाही म्हणायला पाहिजे. शास्त्रोक्त म्हणावा, शास्त्रोक्त. टाळ वाजता मृदंग रंगला भजनात पांडुरंग दिदी तेरा देवर दिवाना. पंढरी जावो, आवाज द्यावो गोड. पंढरी जावो प्रेमानं नाहो, झाला पंढरी संताचा मेळ. वाजे मृदंग टाळ वरी ढगाला लागली.
गेलन भजन मातीत सगळं. वैकुंठवाशी नामनिष्ठ खणेपुरीकर बाबा होऊन गेले. हो, स्वराईना गाय आणि रिकामी जागा त्याची माय. मध्ये काय लावायचं त्याला विचारा. त्या परिसरातल्या जुन्या लोकांना मी म्हणू शकत नाही. इतका अधिकारी महात्मा होता, इतका अधिकारी. हे स्वर माणसाला चांगला असला म्हणजे काय गाता येते अशातला भाग नाही बरं का. तुम्हाला म्हणत नाही बरं आबा. कुठं काय गावं लागते याला गायन म्हणत असते. निळा म्हणे नवरस देख जाणती गायक चतुरते. नवरसाचा अभ्यास असावा आणि कुठला पुरावा कुठं द्यावा हे ज्याला कळते त्याला गायक म्हणतात. प्रभू रामचंद्र वनवासाला चालले आणि यानं चाल म्हणले. कसा मला टाकून गेला राम. रामायणकार म्हणले तुही माय मेले असाच रडशिंग का ह्या स्वरात. हा सुंबळे असं गात असतात का. नाटे तुको भरायचं आहे. आता तुझा कळेल ते करी. तुकोबारायने गायलं देवासाठी. आता तुझा कळेल ते करी तारे सितारे अथवा मारे. हे प्रभू मी तुझं भजन केलं रे. मला तारायचं का मारायचं तू ठरव. पण या गाय रुमनेस का काय असं गात असते तुझे सुंबळ्या. त्या भगवान शिवशंकर 11 डोळ्यानं रडू लागले. का त्यांचा अनुयायी मरतोय. भजन शंकरांनी केलंय. वारी सुद्धा शंकरानंच केली बरं का. आता आपण दिंडीला जात असतो. मग अशी मी सुद्धा चुकून बोललो, माफी असावी. मी 25 वर्षापासून दिंडीला जातो. माझा शब्द वापस, कारण शंकर गेलेत म्हणून मला जाण्याचा योग आलाय. वारी सुद्धा शंकरानंच केली. वारी सुद्धा भगवान शिवशंकराने केली. भजन सुद्धा शिवशंकरानेच केले. त्यांच्या अगोदर भजन नव्हतं, शंकरानेच केले. आणि भजन करणारे एक पांडवापैकी बापोबा मरतय म्हणून शंकर रडत होते. दुसरी गोष्ट, अहो कीर्तनाची परंपरा सुद्धा शंकराचीच आहे. नामदेवरायला कीर्तन करायला लावलं शंकरानंच कंबर बांधून. ते इतकं कीर्तन रंगलं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आता गंजा ताणायलेत कीर्तनात. काय वाटतं मी त्याला खराब म्हणल्यावर मला लोक मोठं म्हणतील. दुसऱ्याच्या कापसात म्हशी घातल्यावर आपला कापूस वाढवतो का नाना. असं होतंय का. शेजाऱ्याची ज्वारीत शेळ्या घातल्या आपला कापूस वाढवतो का. नाही. आपली ज्वारीन कापूस वाढण्यासाठी आपल्यालाच मशागत करावं लागेल. तेव्हा लोक चांगलं म्हणत असते. तू दुसऱ्याचे किती खोसांडे काढ, तू मोठा होत नाही. विठाला विठाला विठाला. भगवान शिवशंकर रडू लागले. दोघांनी एकमेकाचे डोळे पुसले आणि सांगितलं आता भीमाला वाचवायचंय. विषमन करण्याची ताकद शंकरात. जन्मोजन्मी तुझा दास. आता पुरावा येईल आपल्याकडं. मला काय नाही, हे उद्या सकाळपासून सांगता येते पहिलंच कडवं. काय काम नाही त्याचं, काय नाही. लय मोठे पैसे खिशात असल्यावर भाव करायचा नाही. द्या क्विंटलभर गुळ. 10 रुपये खिशात असल्यावर भाव करायची भीती वाटते. त्यांना सांगावं 60 रुपये किलो. थोतरीत आणल्यासारखं होईल ना, ते आवड असते. मी विद्वाने असं म्हणत नाही बरं का. तुमच्या डोळ्यातून मिळालेल्या आशीर्वादावर गिरगावकर बोलते. ह्या मंडपाच्या बाजूला गेलं की येड्या बाळ्यात आणि गिरगावकरात काहीच फरक नाही. विठाला विठाला विठाला. डोळे पुसले भगवान शिवशंकरांनी पाण्यात उडी टाकली. जलप्रिय देवता आहे शंकर. ही जलप्रिय देवता आहे, जलप्रिय. दुसऱ्या देवताला पाण्यात उडी टाकीत असताना अनुमान काहीतरी बघावं लागेल, विचार करावा लागेल. सगळ्या देवता पाण्यात उडी टाकू शकत नाहीत. तुकोबारायचा गाथा वाचण्यासाठी लक्ष्मीला पाण्यात जाण्यासाठी जलदेवतेच्या रूपात जावं लागलं. जलदेवतेच्या रूपात लक्ष्मीला सुद्धा पाण्यात जावं लागलं. सरळ लक्ष्मी पाण्यात जाऊ शकत नाही. पाण्यात उभी राहू शकती कमळाच्या फुलावर. आणि कमळ पाण्यातच येतं ना का सर. होय पावडे सर. कमळाची पण पाण्यात जाऊ शकत नाही. तिला जलदेवतेच्या रूपात जावं लागलं. शंकर ही जलप्रिय देवता आहे म्हणून पाण्यात गेले. का. कारण पाण्याचा ओघच त्यांच्या डोक्यावर आहे. जटाधर गंगा ती भवाना. गंगा डोक्यावर आहे. पाण्यात उडी टाकली आणि पद्मिनी नावाच्या स्त्रियांना भेटले. नागांच्या पत्न्यांना पद्मिनी म्हणतात. ह्या कुठं सर्पिनी पळत्यात ह्या नाही, त्या पद्मिनी वेगळ्या. आणि शुहल नावाच्या द्वीपात राहणाऱ्या बायकांना सुद्धा पद्मिनी म्हणतात. द्वीप 7 सांगितले. आपण ज्या द्वीपात राहतो त्याला जम्बूद्वीप म्हणतात. जम्बूद्वीप, कौचद्वीप, शाल्वद्वीप, पलवंगद्वीप, शुहलद्वीप झाले ना 5. बाकीचे 2 तुम्ही घरी गेल्यावर बघा. तर शुहलद्वीपामध्ये पद्मिनी नावाच्या स्त्रिया त्या मानवी राहतात. आणि सागराच्या तळाला पद्मिनी नावाच्या सर्प स्त्रिया राहतात. त्या सर्प पद्मिनींना विनंती केली, तुमचे मालक कुठे आहेत. ते चाऱ्याकरता निघून गेले. अगं मालकांना आल्यावर सांगा याच तळ्याच्या पाण्याच्या कडे तळाला
भीम नावाची एक व्यक्ती, पांडवांचा भाऊ, त्याला विषाचे लाडू कौरवानं खाऊ घातलेत. तुमच्या मालकाला म्हणून त्याचं विष शमन करा. मग ही सर्व सर्प आले आणि त्या सर्पाने भीमाला चावा घेतला. भीमाला चावा घेतल्याच्या नंतर 4 नंबरचं विष सापाच्या अंगात गेलं आणि भीम सुखरूप वाचला. नायकवाडे अण्णा सुखरूप वाचला, सुखरूप वाचला. आणि मग भीमाला भगवान शंकराने 16 तासाच्या नंतर वरी आणलं. आका तीड मात्रेचे भवे प्रभास तीत आभास लवे 8 प्रहारा माझारी पावे एकाम मध्यास्थिती. लहाने सर एकाम मध्यास्थिती म्हणजे 1 प्रहरण दुसरा अर्धा म्हणजे 1.5 दिवस आणि 8 प्रहराची 4 प्रहराची रात्र आणि 4 प्रहराचा दिवस. 8 प्रहराचा 1 पूर्ण दिवस होत असतो 1 प्रहर. तर ह्या 1.5 दिवसाची पराकाष्ठा भगवान शिवशंकराने मग भीमवरी आणलाय. आता 1.5 दिवसाचे तास किती? 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस, 24 तासाचा 1 दिवस. मग 1.5 दिवसाचे म्हणले 16 झाले का? ते तर 2 पूर्ण याचे झाले ना दिवसाचे. 12 36 पूर्ण दिवसाचे झाले. पण मधल्या 1.5 दिवसाचा काल काढा. 12 आणि 6 18. 16 तासाच्या नंतर भीमवरी आणला, बाजूला ठेवला. शंकर खाली जात असताना नंदीच्या कानात सांगितलं होतं, नंदी माझं तर पांडवावर अतूट प्रेम आहे, पण ज्यानं पांडवाला वाचण्यासाठी मला आमंत्रित केले त्या देवाचं पांडवावर किती प्रेम आहे, म्हणून तू जाग्यावर थांबू नकोस. शंकरानं सांगितलं भीमाला वाचवायला मी जातो, पण तोपर्यंत नंदी धरा. पहिल्यांदा सांगायला पाहिजे होतं, पण आता सांगतो मी तुम्हाला, काय हरकत नाही. आणि भगवान विटेवरच्या मालकानं नंदी हातात धरला. एका ठिकाणी 16 तासाचा, एका ठिकाणी 18 तासाचा पुढचा पुरावा आहे. शंकराचा संवाद विचारित असताना 2 तास गेले, म्हणजे 1.5 दिवस भगवान विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याने नंदी धरला. आता याचा दुसरा पुरावा सांगतो. आगा साळुंका भाऊ स्थितेशु इथे देवाम पंचाननहा. शंकराच्या आकार असणाऱ्या पाषाणाच्या जवळ जो पाषाणाचा बैल टेकला जातो त्याला नंदी म्हणीत असतात, आणि पिंडीच्या बाजूला उभा केलेला बैलाचा आकार त्याला बैल म्हणीत असतात. शंकराच्या सानिध्यात असणाऱ्या बैलाला नंदी म्हणीत असतात, आणि शंकराच्या बाजूला गेलेल्या त्याच बैलाला बैल म्हणीत असतात. हा धर्म सिद्धांत आहे. शंकर जोपर्यंत आरूढ आहेत, पाशुपता भवस्थिते आरूढा जायते मग तत्रा पाशुपता जायते पंचानना एति वृषभा सकल स्थितेषु. हे काय गांजा कसनं लिहिलं नाही. शंकर जोपर्यंत नंदी होत तोपर्यंत पाशुपता भव आरूढस्था, सोप्या भाषेत नंदी स्थिता, आणि पंचानन भवत जायते तत्राहा इति वृषभो भव. वृषभ म्हणजे बैल. मग 18 घंटे जगाच्या मालकाने बैल धरला. कोणासाठी? भीमासाठी. विटेवरच्या मालकाने शंकराने भीमाला वाचवावं, त्यांचा नंदी निघून जाऊ नये म्हणून 18 घंटे भगवान पांडुरंग परमात्म्याने, कृष्ण परमात्म्याने नंदी हातात धरला. शंकर खाली गेले आणि मग भीमाला वाचवलं. याचा पुरावा बघा. 18 घंट्यामध्ये पाणी पिलं नाही 1, जेवण केलं नाही 2, लघुशंकेला गेले नाही 3, दुसऱ्या प्रक्रियेला गेले नाही 4, ब्राह्मी मुहूर्त निघून गेल्याच्या नंतर स्नान केलं नाही 6. ब्राह्मी मुहूर्त टळलं, ब्राह्मी मुहूर्त, तरी पण देवानं स्नान केलं नाही. का? भीम वाचावा. तोपर्यंत विटेवरचा मालक हातात बैल धरून होता. माझ्या तुकोबाराला विचारलं, तुम्ही पांडुरंगाचा दास का? भजन करणाऱ्या भीमानं वाचावा, तो मरू नये म्हणून माझा विटेवरचा मालक 16 घंटे बैल हातात धरून होता. जो आपल्या भजन करणाऱ्या भक्तासाठी 16 घंटे बैल हातात धरतोय. कोण मालक हे गड्यान भाकर खाऊस तर बैल धरतोय? क्वचित एखादा मालक म्हणेन तुला पगार कशाची आहे, पण तुम्हाला आणि मला कोण्या दिवशी मारायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला विटेवरचा मालक म्हणतात. आणि जगाच्या मालकानं 16 घंटे भीम वाचावा याच्याकरता बैल धरलाय. एका भजन करणाऱ्या साधकाचे प्राण वाचावा म्हणून जगाच्या मालकानं 16 घंटे बैल धरून काम करावं. ही ज्या मालकात ताकद आहे त्या मालकाचा जन्मोजन्मी